हॅलो, चला तर आज मी तुम्हाला 5 मिनिटात होणाऱ्या मसाले भाताची रेसिपी दाखवते. तर एक कुकर घ्यायचा, कुकरमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आणि 1 चमचा तूप घ्यायचा. तेल तूप गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकायची, नंतर 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि मग कांदा आणि शेंगदाणे टाकून मिक्स करून घ्यायचा. कांदा आणि शेंगदाणे भाजून झाले की मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून घ्यायचे. इथे मी 1 चमचा लाल तिखट, गोडा मसाला, हळद, हिंग टाकून घेतला आहे आणि तो मसाला मिक्स करून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि परतून घ्यायचं आणि मग इथे कट केलेल्या भाज्या टाकायच्या. इथे मी टोमॅटो आणि बटाटा टाकलेला आहे. सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेतल्या की मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि इथे मी 2 वाट्या कोलम तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो त्याच्यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतून भात हलवून घ्यायचा. 1 उकळी काढून घ्यायची आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे आपला खूप छान असा मसाले भात बनवून झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि इथे बघा खूप सुटसुटीत असा आपला भात झालेला आहे आणि चवीला पण खूप छान झाला आहे.